राज्य सरकारमधले मंत्री आणि अजित पवार गटाचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी मराठा आरक्षणावरून रोखठोक भूमिका घेतलेली आहे। आमचा संघर्ष मराठा समाजाशी नाही, पण त्यांना स्वतंत्र आरक्षण द्या, ओबीसी कोट्यामधून मराठ्यांना आरक्षण देऊ नका असं भुजबळ म्हणाले। शिंदे समितीची कक्षा संपूर्ण महाराष्ट्रभर वाढवण्याला देखील त्यांनी विरोध केलेला आहे आणि त्यांच्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी अल्पेश करकरे यांनी। राज्यात ओबीसी विरुद्ध मराठा असा संघर्ष पाहायला मिळतोय। ओबीसींमधून मराठा समाजाला आरक्षण दिल्यानंतर आता ओबीसी समाजामध्ये असंतोष पाहायला मिळतोय। याच संदर्भात बोलण्यासाठी माझ्याबरोबर ओबीसी नेते आणि राज्य सरकारमधले मंत्री छगन भुजबळ सर आहेत। भुजबळ सर, मराठा समाजाला ओबीसींमधून बॅकडोअरने आरक्षणात एंट्री देण्यात आली आणि त्यानंतर आता सध्या असंतोष आपल्या समाजामध्ये आहे। एक समाजातील महत्त्वाचा नेता म्हणून काय भूमिका आहे तुमची? तुम्ही जे म्हणालात की ओबीसी आणि मराठा संघर्ष आहे, आमचा मुळीच मराठा समाजाबरोबर संघर्ष नाही। आमचं म्हणणं पहिल्यापासून हेच आहे, गेली अनेक वर्षापासून मराठा समाजाला वेगळं आरक्षण द्या। ते आरक्षण देण्यासाठी 2 वेळा कायदे करण्यात आले, सुप्रीम कोर्टामध्ये ते अडले, त्याच्यामुळे आता परत क्युरेटिव्ह पिटिशन आणि इतर हे चालू। आम्ही सांगितलं त्याला तुम्ही द्या, त्यामुळे मराठा समाजावर संघर्ष करण्याचा प्रश्न नव्हता। आमचं म्हणणं एवढंच होतं की ओबीसीमध्ये हा ओबीसी समाज फार मोठा आहे, 54% आहे, 350 वर जाती आहेत, त्याच्यात भटक्या विमुक्तांसहित फार लहान लहान समाज आहेत। त्याच्यामध्ये मराठा समाजाला तुम्ही आरक्षण देऊ नका, वेगळं आरक्षण द्या। आणि आतापर्यंत जे मुख्यमंत्री असतील त्याने जे काही प्रयत्न केले ते असेच प्रयत्न केले की हे ओबीसीला इंटॅक्ट ठेवून वेगळ्या आरक्षणाचे कायदे तयार करण्याचा प्रयत्न केला। त्याच्याबद्दल आमचं काही म्हणणं नव्हतं, ते करा। पण इथे आता असं झालं की फक्त निजामशाहीमध्ये अडकलेले जे आमचे नावं आहेत कुणब्यांचे, त्याचा शोध घ्या म्हणून जे काही सांगितलं गेलं, त्याच्यासाठी म्हणून मी सांगितलं मग घ्या शोध। आणि म्हणून जी समिती निर्माण झाली, शिंदे समिती, त्याने त्यांचं काम पुढे पुढे वाढवून देण्यात आलं। ते काम तिथे निजामशाहीचं संपल्यानंतर तेलंगणातलं, मग म्हणाले सगळ्या मराठवाड्यातल्या मराठा लोकांना द्या, मग म्हणाले महाराष्ट्रातील मराठा समाजाला लोकांना द्या, आणि मग सांगितलं की सर्व मराठा समाजाला ओबीसीमध्येच आरक्षण द्या। तिथे आमचा विरोध आहे। आमचं म्हणणं काय आहे, तुम्हाला वेगळं आरक्षण, त्याच्यासाठी प्रयत्न सुरू आहेत, क्युरेटिव्ह पिटिशन सुरू आहे, आयोग वगैरे तुम्ही काय नेमलेला आहे त्याच्यात सर्वेक्षण सुरू आहे। मग जर वेगळं आरक्षण तुम्हाला मराठा समाजाला द्यायचं आहे तर मग तुम्ही ही कुणबी संख्या वाढवून आमच्यामध्ये आरक्षण त्यांना देऊ नका, हे आमचं म्हणणं आहे। आणि तिथे आमचं जे आहे दुःख आहे, संताप आहे, राग आहे, विरोध आहे। सर, मराठा समाजा प्रश्नासाठी मराठा समाज नवी मुंबईत आपण पाहिलं तर एकवटलेला पाहायला मिळाला, मात्र आता ओबीसी समाजाच्या अस्तित्वाचा प्रश्न निर्माण झालेला आहे। त्यामुळे या लढ्यामध्ये तुम्ही लढत असताना तुमच्या नेत्यांमध्ये दुमत पाहायला मिळते। हे बघा, मला काय करायचं, मी 85 म्हणजे 1990 पासून 35 वर्ष झाले मी ओबीसीचं काम जे करतो आहे, मी लढतो आहे। काही बरोबर येतील, काही विरोधात जातील, मला त्याची काही चिंता करण्याचं कारण नाही। मी माझी भूमिका स्पष्टपणे लोकांसमोर मांडतो आहे, कोणाला न घाबरता। आता बाकीचे लोक का बदलतात काय नाही ते त्यांचं त्यांना विचारा। कदाचित त्यांना असं त्यांना वाटतं की ओबीसीला धक्का लागला नाही। आता मला सांगा, एक भाकरी जर 4 लोकांना खायला दिली आणि त्याच्यामध्ये आणखीन तुम्ही 10 लोक आणून बसवले बलदंड, तर त्या 4 गरिबांच्या वाट्याची भाकरी त्यांना मिळेल का? नाही मिळणार। आरक्षणाचा हा भाग हाच आहे की आता जे एवढे आमचे 54% लोक गोरगरीब ते 27% आरक्षणामध्ये आहेत, ज्यांना अजून ते पूर्ण मिळालंच सुद्धा नाही, 9.5% आरक्षण नोकऱ्यांमध्ये मिळालेलं आहे। अशा वेळेला तुम्ही ओबीसींची संख्या बाहेरून असे जे आहेत कृत्रिमरित्या लोक ओबीसींचे आरक्षण कुणबी सर्टिफिकेट देऊन संख्या वाढू नका। आणि हे लोक जर आले तर आमच्या ओबीसीचं आरक्षण गोरगरिबांचं जे आहे आम्हाला ते संपून जाईल।
जे शाहू महाराजांनी सुद्धा सांगितलं, ज्यावेळेला आरक्षण देण्याचा प्रश्न आला त्यावेळेला ते म्हणाले, चला मी दाखवतो तुम्हाला का यांना आरक्षण द्यायचं. घोड्याच्या पागेजवळ ते गेले, बाहेर जे आहे त्यांनी तो चंदी टाकली त्यांनी त्या चारा वगैरे, आणि सांगितलं आता दुबळ्या घोड्या जे आहेत आपले बाजूला आजारी घोडे त्यांना जरा सोडा. आणि मग ते गेले, ते आजारी घोडे जे आहेत ते चारा खायला लागले. आणि मग अचानक शाहू महाराज म्हणाले, आता ते बलदंड घोडे जे आहेत त्यांना सोडा. आणि ते घोडे जे आले तर त्यांनी लाथा घालून हे जे दुबळ्यांना जे आहे बाहेर काढलं आणि स्वतः तो चारा खात बसला. म्हणून शाहू महाराज म्हणाले, हे जे दुबळे आहेत ना, यांना वेगळं आरक्षण दिलं पाहिजे. म्हणून ते आरक्षण आहे, यांना वेगळा चारा दिला पाहिजे. त्यांचा चारा वेगळा, यांचा चारा वेगळा, एकत्र करू नका. आता हे एकत्र करण्याचा प्रयत्न झाला परत एकदा, त्यांना सुद्धा विरोध आला, आमचा विरोध आहे. सर, हे कुठेतरी जाणीवपूर्वक केलं जातं असं विरोधक म्हणतात. कारण की एकीकडे तुम्ही ओबीसी समाजासाठी बोलताय, आवाज उठवताय, त्यांचे प्रश्न मांडताय, मात्र दुसरीकडे तुमच्याच सरकारमधले मंत्री असतील, आमदार असतील, ते मराठा समाजाच्या बाजूने आहेत. तर हे जाणीवपूर्वक कुठेतरी होते का? नाही, सर्व पक्षामध्ये असंच आहे. सर्व पक्षांमध्ये मराठा समाज आहेत, ओबीसी समाज आहे, दलित समाज आहे. ही भावना एका सरकारमध्ये अशातला भाग नाही आहे. सर्व पक्षांच्या सदस्यांमध्ये हे अशा प्रकारची भावना आहे की मराठा समाज आणि ओबीसी मागासवर्गीय समाज. त्यामुळे फक्त सरकारपुरता हा मुद्दा नाही राहिला. आता हा सगळा मुद्दा जो आहे सर्व पक्षांसाठी झाला, सर्व संघटनांसाठी झाला. मुख्यमंत्री यांनी तात्काळ आपण बघितलं तर रात्रीच्या वेळेला शासन निर्णय केला, अधिसूचना काढली. तुम्हाला मराठा समाजाला सगळे सोयऱ्यांना ओबीसीमधून आरक्षण देताना तुम्हाला या अध्यादेशाविरोधात किंवा अध्यादेशासंदर्भात तुम्हाला विश्वासात घेतलं नव्हतं का? मला माहिती नाही, आता मला तरी काही माहीत नाही. त्यांनी कदाचित उपमुख्यमंत्र्यांना घेतलं असेल की नाही त्यांना विचार. बाकी कॅबिनेट पुढे काही विषय आलेला नाही. आणि सगळे सोयऱ्याच्या बाबतीमध्ये हायकोर्टाचा एक निर्णय आहे की एकाला कोणबी सर्टिफिकेट मिळालं त्याचा अर्थ बाकीच्या सगळ्यांना द्या असा नाही, असं एक जजमेंट हायकोर्टाचं सुद्धा आहे. तुम्ही या अधिसूचनेविरोधात कोर्टात देखील जाणार आहात. ही पुढची लढाई कशी असणार आहे? आता अधिसूचना तर काढली आहे, त्याच्यावर हरकती मागवतील, सूचना काढल्या जातील. समजा आता मराठा समाजाने गुलाल उधळला आहे, त्यांनी आनंद उत्सव साजरा केला, तुम्हाला वाटतं का हा आनंद उत्सव कायम राहील? असं आहे, त्याच्यावर अगदी स्पष्ट बोलायचं तर माझं एक मत आहे की मराठा समाजाचं नुकसान झालेलं आहे आणि ओबीसी समाजाचं वाटोळं झालेलं आहे. दोन शब्द मी वापर. नुकसान कसं झालं तर मोदी साहेबांनी जे 10% जे आहे ते आर्थिकदृष्ट्या मागास आरक्षण दिलं होतं वाढीव 50% 10%, त्याच्यामध्ये त्या 10%मध्ये 10%त 8.5% केवळ एका मराठा समाजालाच फायदा मिळाला असं सरकारचा रिपोर्ट सांगतो. परत 50 हे 10 उरलेले 40% त्याच्यामध्ये सुद्धा मराठा समाजाला फायदा होता. आता तो सगळा फायदा त्यांना मिळणार नाही. आणि ते आले कुठे तर जिथे 350 लहान मोठ्या जाती आहेत त्यांच्यामध्ये वाटेकरी व्हायला आले. म्हणजे समुद्रात पोहत होते ते आता डबक्यात आमच्याबरोबर पोहायला आले. तर स्वतंत्र आरक्षणाचा फायदा त्यांना एवढा होत होता मोठ्या प्रमाणावर, तो आता जो आहे 374 जाती जमातीच्या लोकांवर भांडत हे सगळं त्यांना आता पुढे जायचं आहे. म्हणजे त्यांचं नुकसान झालं. आमच्या दृष्टीने काय झालं, चला आमचं वाटोळच झालं. आम्ही काय कोणाचं काय मागतच नव्हतो ना. आम्ही काय म्हणत होतो की आमचं आरक्षण वाचवा. सर, ज्या समाजाने तुम्हाला भरभरून दिलं, आयुष्यभर ज्या समाजासाठी तुम्ही आवाज उठवत आलात, त्याच समाजासाठी पुन्हा एकदा आता तुम्हाला सरकारविरोधात, तुमच्या पक्षाविरोधात भूमिका घ्यावी लागते. पुढील काळात समजा जर एखादी भूमिका घ्यावी लागली तर तुम्ही घेणार का? राजकीय पर्याय काय देण्याचा प्रयत्न करणार आहात का? तूर्त तरी दुसरा काय म्हणजे मागण्या होत आहेत की राजकीय काहीतरी पर्याय द्यावा म्हणून. काल सुद्धा 100 वेगवेगळ्या समाजाचे लोक आले होते. सकाळपासून लोक भेटत आहेत, रडत आहेत, काय वेगळं काहीतरी करा, वेगळं काय करा. अजून काय त्याच्यावर काय आम्ही काही विचार केला नाही. तूर्त तरी हा विषय डोक्यात नाही. परंतु जे चाललंय त्याच्या विरुद्ध कोर्टामध्ये, जनतेमध्ये लोकशाही मार्गाने हा लढा लढावा
आणि आरक्षण वाचवण्याचा जो आहे प्रयत्न करावा, हे करायचं आम्ही ठरवलेलं आहे, त्याप्रमाणे जात आहोत. सर, जेव्हापासून मनोज जरांगे हे आंदोलनाला बसले त्यानंतर सरकारने एक एक निर्णय घेऊ लागलं. त्यानंतर तुम्ही राजीनामा देणार आहात अशी देखील चर्चा होती, कारण ओबीसी समाजातला कुठला तरी म्हणजे ओबीसी समाजाच्या हक्काचा वाटा आहे तो त्यांना द्यावा लागेल, त्यामुळे तुम्ही राजीनामा देणार होतात अशी चर्चा होती. खरं आहे का? अशी वेळ पडली तर तुम्ही द्याल का राजीनामा? मी मगाशी म्हणजे अनेक वेळा सांगितलं की ओबीसी समाजाचं काम मी 35 वर्ष करतो आहे आणि त्यामुळे मंत्रिमंडळच नव्हे तर मला आमदारकीचं सुद्धा सोयरसुतक नाही. हे मी एका वाक्यात सांगितलं, समजून घ्या. सर, मग जी चर्चा होती यापूर्वी की तुम्ही राजीनामा देणार होतात किंवा दिला होतात, ती खरं आहे का त्याच्यामध्ये? आणि पुढील काळात जर असे लागली काही निर्णय घ्यावा तर तसा घेतला जाईल का? मला असं वाटतं की आपण हा पुढे प्रश्न नव्हे आता. मी सांगितलं एकदा काय सांगायचं ते तुम्हाला. काय बाकी काय आहे ते तुमची शोधपत्रिका आहे, त्याने शोधावं काय असेल ते. जा. सर, आता तुम्ही एक लढाई सुरू केलेली आहात, मात्र कुठेतरी मराठा समाजाच्या आरक्षण जे आता मराठा समाजाला देण्यात आलेलं आहे त्याच्यामध्ये कुठेतरी तुम्ही खोडा घालत आहात असं मराठा समाजाच्या नेत्यांची आणि मराठा समाजाची भावना आहे. तर तुम्ही त्यांना काय आश्वस्त कराल आणि काय सांगाल तो जो त्यांचा समज आहे त्यावर? माझं म्हणणं त्यांना एवढंच आहे की तुम्हाला वेगळं आरक्षण देण्यासाठी आजही तो आयोग प्रयत्न करतोय. त्याला 350 कोटी रुपये आपण खर्च करतोय. 3 न्यायमूर्ती बसले ते क्युरेटिव्ह पिटिशनसाठी. त्याच्यातून घ्या ना तुम्ही वेगळं आरक्षण. तुम्ही आमच्या वाट्याचं आरक्षण खायला येऊ नका, एवढंच माझं म्हणणं आहे. याच्यात काय चूक आहे आमचं? आणि तुम्ही जबरदस्त म्हणताय की नाही आम्ही तुमच्यातच येऊन सगळं आरक्षण घेणार आणि त्याप्रमाणे तुम्ही ते सगळे कुणबी सर्टिफिकेट नोंदी वगैरे जे काय सगळं तयार केलं, सगळे जे कॉन्कॉक्टेड स्टोरी आहे ही सगळी तयार केलेलं आहे ते सगळं. काय याच्यामध्ये सत्यता किती आहे? ज्यांना पाहिजे त्याने आरक्षण जे आहेत कुणब्यांची सर्टिफिकेट जी खरोखर कुणबी त्यांनी कधीच घेतलेली आहेत. त्याच्यासाठी काय तुमची वाट बघत होते काय ते एवढे सगळे लोक महाराष्ट्रातले? सर, मुख्यमंत्री यांनी तात्काळ निर्णय घेतला, कुठेतरी त्यांना त्यांची इमेज बिल्डिंग करायची होती का त्यातून? त्यांना विचारा, त्यांनी कशासाठी केले त्यांना विचारा. आता मी काय सांगू? ते मुख्यमंत्री आहेत, मी साधा मंत्री आहे. समाज म्हणून आणि समाजातील एक नेता म्हणून समाजाला आता यापुढे कशा प्रकारे तुमची ही भूमिका असणार आहे? कशा प्रकारे हे आंदोलन आणि पुढची दिशा असणार आहे तुमची? सांगितलं ना, आता आम्ही 1 तारखेला सर्व आमदार खासदार तहसील याच्यावर जे आहेत ओबीसीचे सर्व घटक एकत्रित जातील. ओबीसी आरक्षण वाचवण्याचा प्रयत्न तुम्ही करा अशी मागणी करतील. 3 तारखेला अहमदनगरला मोठी रॅली होईल. 16 तारखेपर्यंत हा जो काही त्याने ड्राफ्ट दिलेला आहे नोटिफिकेशनचा सगळी सोयरी त्याच्यावर ऑब्जेक्शन घेण्याचे जे आहेत त्यासाठी पत्र पाठवली जातील. आणि त्याच्यानंतर जे आहे एक कमिटी आम्ही प्रस्थापित केलेली आहे जी ठरवते आहे की महाराष्ट्र यात्रा ओबीसी एल्गारची काढायची, ज्याची सुरुवात मराठवाड्यातून करायची. त्याच्यावर डिटेल अभ्यास करणं चालू आहे, ते ठरवतात. धन्यवाद सर. समाजाची पुढची भूमिका काय आहे हे एबीपी माझाला सांगितल्या संदर्भात. ओबीसीमधून आता मराठा समाजाला आरक्षण दिलं जात आहे, त्यामुळे ओबीसी समाजामध्ये असंतोष आहे आणि त्यामुळेच आता ओबीसी समाजाची पुढची भूमिका काय असणार आहे, त्यांचे नेते कशा प्रकारे पुढची वाटचाल करणार आहेत या संदर्भात महत्त्वाची प्रतिक्रिया ही भुजबळ साहेबांनी दिली. कॅमेरामन हेमंत कदमसह मी अल्पेश करकरे, एबीपी माझा, मुंबई. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.